ममता बॅनर्जी आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद असेल। ममता बॅनर्जींचा भवानीपूर मतदारसंघातून पराभव झालेला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का बसलाय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ही पत्रकार परिषद, कारण की अखेर शेवटपर्यंत ममता बॅनर्जींचं आवाहन असू देत किंवा त्यांनी केलेले आरोप असू देत बरेच लक्षवेधी ठरले आणि त्यानंतर चौथ्यांदा टर्म ते मारणार का, बाजी मारणार का, मात्र त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही होणारी पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची। अगदीच ममता बॅनर्जी यांचा ज्या पद्धतीने पराभव झालेला आहे, भाजपची कूटनीती, रणनीती, भाजपचं लोकतंत्राची ज्या पद्धतीने निवडणूक लढणं गरजेचं असतं त्या पद्धतीने ती लढली आणि निवडणुकीमध्ये भाजपला विजय मिळाला आहे। मात्र ममता एक रसायन वेगळं आहे, म्हणजे भाजप ज्या पातळीवर जाऊन निवडणूक लढतं त्याच पातळीवरती जाऊन ममता निवडणूक लढवतात असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ममता एक म्हणून देशामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी ही निवडणूक करेंगे या मरेंगे अशा पद्धतीने लढली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आले नाही। निवडणुकीमध्ये यश अपयश हे सुरूच असतं, मात्र जेव्हा पराभव झाल्यानंतर आपण पाहिलं असं तामिळनाडूमध्ये के स्टॅलिन यांनी जनतेचा जो पराभव झालाय जनतेचं जनमत स्वीकारलं आणि के विजयन यांना शुभेच्छा दिल्या। बाकी ठिकाणी देखील आसाममध्ये देखील झालेली जी निवडणूक आहे त्या ठिकाणी पराभव काँग्रेसने एक प्रकारे मान्य केलेला आहे, मात्र ममता यांनी हा पराभव मान्य केलेला नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा वापर करून भाजपने त्यांना हरवलं, त्यांच्या नेत्यांना स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते ममता बॅनर्जी यांनी केलेले आहेत। आणि आता भविष्यामध्ये त्या काय आरोप करतात किंवा त्यांचं म्हणणं काय आहे ते मान्य करतात का, किंवा भाजपला आगामी काळामध्ये बंगालच्या विकासासाठी शुभेच्छा देतात का, हे पाहणं महत्वाचं आहे। दोन मुद्दे अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात। जेव्हा केरळमध्ये काँग्रेसचा विजय झालाय, तामिळनाडूमध्ये के विजयन यांचा विजय झालाय, त्याला राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, मात्र आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये वोट चोरी झालेली आहे अशा प्रकारचं विधान राहुल गांधी यांनी केले आहे। इलेक्शन कमिशनचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं गेलं तर ही निवडणूक जी आहे एक प्रकारे दोन राज्यांमध्ये जेव्हा काँग्रेस भाजप इतर सरकार येतं त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन चांगलं काम करतं, मात्र ह्या दोन राज्यामध्ये सरकारी यंत्रणांचा गैरवापर भाजप करतं अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे आणि तार्किकदृष्ट्या तो न पटणार आहे। मात्र सीआरपीएफ असो, अर्ध सैनिक बल असो, हे पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे। सगळ्याचा विचार करता आता ही जी पत्रकार परिषद होते, ममता बॅनर्जी काय संबोधित करतात, त्यांची भूमिका पुढची काय असणार आहे किंवा आणखी कोणते मोठे दावे किंवा आरोप ते करतात का, याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।